आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होते. योग म्हणतात ना, योग तो यांच्याबरोबर यायचा माझा योग. कारण 6 महिन्यापूर्वी घोरपडेंकडेच बदलापूरच्या मी बुकिंग केलं होतं, पैसे पण दिले होते. पण त्यावेळेला असं काही घडलं की मला ते कॅन्सल करावं लागलं आणि पण त्यांनी पैसे मला परत दिले सगळे. आणि मग शेवटी काय झालं, यांची मला फेसबुकला माझ्या बायकोने दाखवलं असं असं आहे आणि मी बुकिंग केलं. म्हणजे हा योग होता की मला यांच्याबरोबरच या टूरला जायचं होतं. आणि व्यवस्थित जसं आपण सगळ्यांनी अनुभवलं, ही जो मला वाटतं खरोखर माझ्या आयुष्यामध्ये असा अभिषेक माझ्या आयुष्यात मी कुठेच नाही केला. आणि मी सगळीकडे फिरतो, अख्ख्या भारतात फिरूया, वैष्णोदेवी पासून, तिरुपती पासून, अक्कलकोट स्वामींच्या इथे सगळ्या ठिकाणी, पंढरपूर, सगळीकडे गेलो. पण या प्रकारचा जो शास्त्र शुद्ध, भले आपला सामुदायिक असेल पण सामुदायिक पण तिकडे 10 मिनिटात उडवतात, तसं नाही झालं. आज बरोबर त्यांनी 1.25 तास आपला अभिषेक केला. पंढरपूरला पण त्याच प्रकारे अभिषेक केला आणि एवढा चांगला अभिषेक. कारण आपण आलोय मजा करायला, म्हणजे नाचायला नाही आलो, आपण आलोय भक्ती मार्गामध्ये. तर तेच जर आलेलं पूर्ण होत नसेल तर त्याला अर्थ नसतो. आणि मला वाटतं आज आपल्याबरोबर आलेल्या स्त्रिया, मगाशीच मला वाटतं आमच्या गाडीमध्ये आमच्या जोशींच्या मिसेस त्या काय म्हणाल्या माहिती आहे का, की आमच्या स्त्रियांसाठी ही टूर म्हणजे आमचं माहेर. कारण माहेरी जे सुख मिळतं ते आम्हाला टूर मध्ये मिळतं यार. आणि खरोखर सगळं मी विचार करतो ना, आणि अशा म्हणायला मी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हटलं खरंच आहे. त्या म्हणत्या तेव्हा आता उद्या गेलो ना की आमचं सुरू, म्हणजे भांडी करायचे, जेवण करायचे, अंथरुण करायचे, कपडे धुवायचे, म्हणजे हे सगळं आमच्या मागे लागणार. म्हणून आमच्यासाठी टूर म्हणजे माहेर. आणि म्हणतात ते माहेर आम्हाला या वेळेला इथे नक्की मिळालं, म्हणजे क्रेडिट पण तुम्हाला सगळं आहे. फक्त मला एकच काय वाटतं माहितीये का, की आपल्याला म्हणजे आपण लोणचं करतो, लोणचं कैऱ्या कापतो किंवा लिंब कापतो, मग मसाला घालतो, तेल घालतो आणि मग चांगलं ते मुरतं. जेव्हा करतो तेव्हा मजा नसते, पण ते मुरल्यानंतर खाण्यात मजा असते. झालं काय माहिती आहे, आपलं लोणचं आता मुरलं काय, आता आपल्याला आज शेवटचा दिवस आहे. पण मला आता मला तेच म्हणायचंय की खरोखर आणखी 2 दिवस वाढायला पाहिजे. कारण मला आहे ना आठवल्यांचं नाव आज कळलं. सांगा, गुमास्ते ना सकाळी विचारलं तुम्हीच गुमास्ते काय म्हणून. म्हणजे हे 6 दिवस असेच गेले. ते आम्ही नुसते ना फोडी कापून टाकलो होतो त्या तेलामध्ये, पण त्या आज नेमक्या मुरल्या आणि सगळे आम्ही आता एकत्र एवढे प्रेमाने एकमेकांशी बोलायला लागलो. म्हणजे अगदी आमचे ते लाहोटे पण कुठे गेले दिसत नाहीत, लपलेत गेले. तर हा आहेत. तर ही सगळी मंडळी आहे ना आत्ता खरी मुरली होती ना एकमेकांमध्ये, तर ते बोलण्याला आत्ता खरी मजा आली असती. बरोबर रविवारी परत नवीन ग्रुप घेऊन येते. पण तो मुलाला पुन्हा 6 दिवस जातील. हाच ग्रुप तिथे ट्रान्सफर करूया, 120 करूया. आम्ही इथं थांबतो, आता नाही घेऊया आपण. चालेल. आणि खरोखर आता यांनी कौतुक केल्याप्रमाणे आठवलेनी बरोबर सगळं फार उत्तम झालं. बरोबर अगदी म्हणजे ज्या भावनेने आम्ही आलो ना ती सगळी पूर्ण झाली. मनापासून समाधान जे असतं ना ते लागलं. बऱ्याच टूर केले, मी सचिन मधून पण गेलो होतो, केले, पण खूप बरं वाटलं. ज्ञानेश्वर अगदी दोन्ही मुलं खूप चांगलं त्यांनी सहकार्य केलं, प्रेमाने केलं, सगळ्यांना सामावून घेतलं. आणि एवढ्या लोकांना नेणं, सांभाळणं, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, तेवढ्यांचे सगळ्यांचे विचार सांभाळणं फार कठीण काम असते. आणि आपले ड्रायव्हर पण, आमचे ड्रायव्हर रामांना होते, अरे ते तर एवढे मास्टर की मी त्यांना म्हटलं तुम्ही गाडी चालवा, मी डोळे मिळून बसतो, टेन्शनच नाही. अरे गाडी एवढी मस्त चालवायचे. कुत्र आलं, 2 माकडं आली, पण त्यांनी असं केलं आणि त्यांना वाचवले. मी म्हटलं आज सुबह हो गया, तो मंकी मरने वाला था है ना. पोलीसवाले पण सगळे ओळखतात, लॉक आला अच्छा ओके ओके. तर ड्रायव्हर लोकांनी पण खूप छान आम्हाला हे केलं आणि सगळ्यात सामावून आणलं. आणि कधीतरी किटकिट नाही गेली, सामान ठेवायचं करायचं. तर सगळ्या ग्रुप तर्फे मी या सगळ्यांचं आभार मानतो, खूप खूप सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळे खेळीमेळीने इथे राहिलो
6 दिवस त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.